माझं नाव अश्लेषा अनंत आगे आहे. माझा नीट 2021मध्ये 641 एवढा स्कोर आलेला आहे. मला फिजिक्समध्ये 145 मार्क्स आहे, केमिस्ट्रीमध्ये 141 मार्क्स आहे आणि बायोलॉजीमध्ये 355 मार्क्स आहे. पहिल्या 2 वर्षी मी अकोल्यातच दुसऱ्या एका ट्युशनमध्ये होती. तेव्हा माझा स्कोर तेवढा काही चांगला आला नव्हता, म्हणजे सिलेक्शन राहिलं होतं माझं. त्यामुळे मी रिपीटच्या वेळेस ललित ट्युटोरियल्स इथे जाण्याचं ठरवलं आणि इथला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हटलं तर 1 वर्षात ऑनलाईनमध्ये ऑफलाईनसारखंच फीलिंग आली. पूर्ण शिकवताना पूर्ण फ्लोमध्ये गेली. रोजचं जे अभ्यास असायचा ते करायची. रोजचं काम रोज संपवायची. असाइनमेंट्स वगैरे देतात त्याच्यावर फोकस करायची. टेस्ट देतात त्याचे प्रिपरेशन करायची. बाकी ट्युशन्समध्ये पर्सनल डाऊट्सवर जास्त फोकस नाही करत. या ट्युशनमध्ये जेवढे काही डाऊट्स असले त्याच्यासाठी सेपरेट डाऊट सेशन्स ठेवतात आणि प्रत्येक डाऊटला असं कोणाच्या डाऊटला कमी किंवा जास्त आखत नाही. सगळ्या डाऊट्सचे उत्तरं दिल्या जातात आणि आपल्याला वाटलं तर आपण सेपरेट एखादा टॉपिकमध्ये आपल्याला डाऊट असेल तर आपण टीचर्सशी कन्सल्ट करून त्या टॉपिकबद्दल पूर्ण डिटेलमध्ये ते टीचर्स शिकवतात ते देखील आपल्याला. फिजिक्स बाकीच्या ट्युशन्समध्ये वगैरे हे म्हणलं जाते की फॉर्म्युला बेसिसवर सगळं चालते, पण ॲक्च्युली फिजिक्स कन्सेप्ट बेसिसवर चालते. हे कालपांडे सरांनी आम्हाला सांगितलं. कन्सेप्ट्स जेवढे स्ट्रॉंग असतील तेवढे फॉर्म्युले डायरेक्ट लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल 11चं फिजिक्स पूर्ण कॉन्सेप्ट लेवलवर आहे. लागल तर 12थमध्ये तुम्हाला फॉर्म्युलेस ते लागतात जे एक फॉर्म्युला लर्न केलं की बाकी सगळे लर्न होतात. ह्या सगळ्या गोष्टी कालपांडे सरांनी आम्हाला सांगितल्या, त्यामुळे फॉर्म्युले लवकर लक्षात राहतात. केमिस्ट्री शिकवण्याचा स्टाईल चांगला होता आणि एकामागे एक सगळं लक्षात ठेवण्याचं पॅटर्न जे होता ते समजायला सोपं होतं. त्याच्यामुळे सगळं लक्षात राहिलं. नंसरांचा काही विषयच नाही आहे. ते सर एकदा क्लासमध्ये आले की 1 सेकंदही थांबत नव्हते. त्यामुळे आमचा पूर्ण बायोलॉजीचा फ्लो एकसोबत चालायचा आणि आम्ही पूर्ण लक्ष देऊन मी तरी पूर्ण क्लासेस केले अटेंड आणि कधी काही डाऊट आला तर तेव्हाच्या तेव्हा विचारून घेणे आणि सगळ्या नोट्स लिहून घेणे वगैरे सगळं जे सरांनी सांगितलं ते सगळं केलं. माझा ॲडवाईस सगळ्यांना हेच राहणार की कधीच प्रोक्रॅस्टिनेशनचा शिकार नाही बनायचा. म्हणजे आजचे काम जे आहे ते आजच करायचे आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला कधी पण असं वाटलं की आपल्याला हे डाऊट आहे, हे कोणालाच नसेल किंवा खूप सिली डाऊट आहे, तरी तो डाऊट क्लिअर करायचा. कारण शेवटी त्या गोष्टीचा खूप रिग्रेट होते की आपण उद्या करून ती गोष्ट केली नाही. दुसरी गोष्ट म्हटलं तर कोणताही लेसन जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण असं वाचायचं की आपण फर्स्ट अँड लास्ट टाईम वाचून राहिलो ते लेसन. म्हणजे पुढे आपल्याला कधी तो लेसन वाचायला नाही भेटणार. तेव्हा आपण त्या लेसनच्या किंवा एका वाक्याची सिरियसनेसला जाणवू शकतो. हे मला बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं. ललित ट्युटोरियल्समध्ये ज्या सगळ्या टीचर्सनी आम्हाला गाईड केलं, स्टाफ मेंबर्स, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, सगळेजणांनी खूप सपोर्ट केला आणि शिकवण्याच्या बाबतीत सगळे टीचर्स एकसारखे म्हणजे खूप छान आहेत. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये असं वाटलं नव्हतं की एवढे मार्क वाढतील वगैरे, पण ते फ्लोमध्ये सगळं होऊन गेलं. एकदा ललित ट्युटोरियल्समध्ये ॲडमिशन घेतली तर मग त्याच्यानंतर मग एकदा क्लासेस सुरू झाले की असं वाटलंही नाही की इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं किंवा काही. आईवडिलांचा तर सुरुवातीपासूनच सपोर्ट होता. वरून रिपीट इयरमध्ये आईबाबांना खूप धक्का बसला की खूप कमी मार्काने माझं सिलेक्शन राहिलं होतं, पण तरी आता रिग्रेट नाही होत की मी रिपीट केलं, कारण की आता बेस्ट कॉलेज भेटायचे चान्सेस आहे. माझे नाव अर्चना अनंत आगे आहे. अश्लेषा ही माझी मुलगी आहे. तिची लहानपणापासून CBSE पॅटर्नमध्येच शिक्षण घेतलेले आहे. तरी 10वीमध्ये तिला 96% पडले. आम्हाला वाटलं की तिने MBBS करावं, म्हणून आम्ही अकोल्याला शिफ्ट झालो. अकोल्यामध्ये तिच्यासाठी आम्ही वेगळा कोचिंग क्लासेस निवडला, पण त्याच्यामध्ये तिला यश आले नाही. म्हणून आम्ही शेवटी तिला वाटले की ललित ट्युटोरियल्समध्ये तिला यश मिळू शकते. म्हणून तिने आम्हाला सांगितलं की ही ट्युशन मला लावायची आहे. तर मग आम्ही ललितमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो. तर तिचे मार्क होते 558. त्या मार्कावरून सरांनी स्कॉलरशिप दिली तिला. त्याच्यामुळे आम्हाला सर्व इझी झालं करणं. त्यामुळे आम्ही पूर्ण करू शकलो. हे आमची परिस्थिती नाही आहे तेवढी, पण तरी पण आम्ही करू शकलो रिपीट. ती अभ्यासाबद्दल नेहमीच सिरियस होती. कधीच तिने आमच्याकडे डिश कनेक्शन नाही, व्हॉट्सअप पण मला वापरू दिलं नाही तिने. 3 वर्ष झाले व्हॉट्सअप वापरायचंच नाही तू बिलकुल, कारण मी वापरलं तर ती वापरू शकते. माझ्याच मोबाईलवर ती पण हँडल करू शकते ना, म्हणून तिने कधी वापरलंच नाही. मी पण नाही वापरलं आणि तिने पण नाही.
हां, आधीच्या ट्युशनमध्ये तसं काही झालं नाही, कारण की त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये त्यांनी सर्व करणं सोडूनच दिलं. ऑनलाईनमध्ये शेवटी जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा सर्व गॅप पडला. एक्झाम होत नव्हती, ऑनलाईन एक्झाम नाही, काही नाही. इथे कसं सर्व सुरळीत झालं, एक थोडासाही गॅप नाही पडला. सरांनी नेहमी मार्गदर्शन केलं त्यांना की तुम्ही करत राहा अभ्यास शेवटपर्यंत. तिला जेव्हा डाऊट येतो तेव्हा ती सरांजवळ जाऊन सरांना फोन करून विचारत होती, मी येऊ का, कधी येऊ, आणि जात होती. सर पण सांगत होते, तिचे प्रत्येक डाऊट सोडवत होते. मग तिच्या मनाला शांती होत होती. जोपर्यंत तिचे डाऊट सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत ती शांत बसतच नव्हती. ललितमध्येच पूर्ण डाऊट तिचे सॉल्व्ह झाले, म्हणून काही प्रश्नच नव्हता.